अहेरी तालुक्यातील खमनचेरू शासकीय आश्रमशाळेला जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांनी अचानक भेट देत प्रशासनाचा थेट रियालिटी चेक केला। वसतिगृह, वर्गखोल्या, स्वयंपाकगृह आणि संपूर्ण परिसराची पाहणी करत त्यांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसह स्वच्छता व मूलभूत सुविधांची प्रत्यक्ष पाहणी केली। यावेळी विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेत आढळलेल्या त्रुटींवर तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले। पिण्याच्या पाण्यासाठी वॉटर कूलर, अतिरिक्त खाटा आणि बसण्यासाठी बेंचेसची गरज असल्याचं विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं। तसंच खिडक्यांना डास व इतर कीटकांपासून संरक्षणासाठी जाळ्या, स्वच्छता आणि सुरक्षिततेच्या व्यवस्थेचीही पाहणी करण्यात आली। आश्रमशाळेची सुंदर इमारत पाहून जिल्हाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केलं। मात्र वसतिगृहासह नागरी सुविधांमधील आवश्यक दुरुस्तीची कामे सार्वजनिक बांधकाम विभागानं तातडीनं पूर्ण करावीत आणि आवश्यक सुविधांसाठी जिल्हा वार्षिक योजनेतून प्रस्ताव सादर करावा, अशा स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या। यानंतर जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांनी चामोर्शी तालुक्यातील चपराळा येथील हनुमान मंदिर व प्रशांतधाम देवस्थानाला भेट देत परिसरातील विकास कामांचा आढावा घेतला। भाविकांसाठी आवश्यक मूलभूत सुविधा, परिसर विकास आणि सुशोभीकरणाच्या कामांना गती देण्याचे निर्देश त्यांनी संबंधित यंत्रणांना दिले। आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या सुविधांपासून ते देवस्थानाच्या विकासापर्यंत जिल्हाधिकाऱ्यांची प्रत्यक्ष पाहणी आणि तातडीच्या कार्यवाहीचे निर्देश, प्रशासन ऑन द स्पॉट कामाला लागल्याचे चित्र पाहायला मिळालं।